हॅलो. तर अगदीच आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्या भेटीस येतोय. अगदी चौथा सामना या ठिकाणी आपल्या भेटीस या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय वर्णे बनाम आंबेशिव अशी लढत या ठिकाणी होईल. प्रथमतः टॉस जिंकलाय. टॉस कोण जिंकलाय? फक्त टी शर्ट आहे आपला. सर्वांना सांगितलंय त्या टी शर्ट कंपल्सरी आपला. हां, टी शर्ट जर वेगळा असेल तुम्ही पॅनिटी मागू शकता बिंदास. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज सूरज. सांघिक पहिला वैयक्तिक पहिल्यांदाच आपण पाहतोय सूरज हा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदीच या ठिकाणी जर का आपण पाहतोय ना तर गोलंदाज यावेळेस तयार झालाय. सूरज या गोलंदाज स्ट्राईक एंडला फलंदाज मनोज, नॉन स्ट्राईक एंडला आनंद ही सलामीची जोडी. पहिला चेंडू या ठिकाणी चेंडू जाईल बाहेर गावचा केतन मात्रे बॅटमन हाईलाई भारी. पहिल्या चेंडूवरती एक दमदार स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मनोज जोरच्या बॅटमधून निघालेला चौकार. पुन्हा एकदा मिड स्टंपवरतून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरतो. डॉट बॉलची सांगता एक तेरी और एक मेरी हे मैदानच्या आतमध्ये सांगत असताना गोलंदाज आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकाराला P1चा पहिलं षटक या ठिकाणी फेकत असताना आपण पाहतोय गोलंदाज सूरजला पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. तर नंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर डॉट चेंडू आला. लेग स्टंपवरतून मिड अगदीच विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. त्यानंतर गोलंदाज तयार झालाय. पुन्हा एकदा फाईन लेगची दिशा आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. केतन मात्रे बॅटमन हाईलाई भारी. अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग हाईलाई भारी. अशा वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हाईलाई भारी. अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग हाईलाई भारी. थँक्यू डीजा. अगदीच चांगली सलामीची जोडी आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 8 धावा. 3 चेंडू 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. इथे मात्र नो बॉल. हाईट नो. बिमर या ठिकाणी हिरा वाकलन गावाचा केतन मात्रे नावाचा. केतन मात्रे नावाचा. केतन मात्रे नावाचा. मुलगा वामन बाबाचा लडका मीनाईचा. लडका मीनाईचा. फ्रीट मात्र या ठिकाणी कायम असणार आहे. स्कोर कार्ड वरती धावसंख्या तब्बल जोडल्या जात आहेत. त्या मात्र 13 धावा स्कोर कार्ड वरती. खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा प्रत्येक चेंडू लेग स्टंप वरती आणि प्रत्येक चेंडू फायनलच्या दिशेनं खेळत असताना चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा देखील येतोय 4 धावांसाठी चौकार. 17 धावा स्कोर कार्ड वरती. खूपच खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी सूरजच्या माध्यमातून 17 धावा स्कोर कार्ड वरती आणि चौकार हॅट्रिक. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय चौकार हॅट्रिक या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये लगातार 3 चेंडू वरती 3 चौकार या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. आणि निश्चितच या ठिकाणी विचार केला ना तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचे 17 अंकावरती. अशुभ आकडा गणला जातो क्रिकेटमधील. 17 हा अशुभ आकडा गणला जातो. एकंदर त्या पहिल्या P1च्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर भरपूर समाचार घेतलाय मनोजनं. त्यानंतर पुढील बॉल. पुन्हा एकदा फाईन लेगची दिशा. अतिशय खराब गोलंदाजी. प्रत्येक चेंडू लेग स्टंपवरती हा गोलंदाज हाताळत असताना कारण
गोलंदाजी होणं खूप गरजेचं होतं, परंतु गोलंदाजीची जी लय आहे ना ती लय कुठेतरी खराब पाहायला मिळते. ऑफस्टंपला चेंडू हाताळणं गरजेचं होतं, कारण गोलंदाजानं विचार करणं गरजेचं आहे. कारण जर प्रत्येक चेंडू फलंदाज फाईन लेगला खेळतो तर ऑफ साईडला गोलंदाजी होणं गरजेचं आहे. परंतु इथून जर का पाहिलं तर अतिशय खराब गोलंदाजी झाल्या. धाव फलकावरती धावसंख्या राहते एकंदर 21 धावा. पहिल्या P1च्या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा जोडल्या, तर 5 चौकार आतापर्यंत आपण पाहिले आहेत. गोलंदाज इथून तयार, पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथून मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिजनला हा चेंडू देखील जाईल निघून सरळ सीमारेषे पलीकडे आणि येतोय 4 धावांसाठी चौकार. आणि चौकारच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 25 अंकावरती. एक चेंडू डॉट आला, परंतु इथे जर का आपण पाहिले ना तर निश्चितच 6 चौकार, एक नो बॉल फेकला होता जरूर आणि नक्कीच 6 चौकार, परंतु लगातार 6 चौकार नाहीत, परंतु एक डॉट बॉल जरूर खेळला होता. एक फ्रीच्या चेंडूवरती नो बॉलवरती आलेला एक चौकार आपण पाहिलाय. आणि निश्चितच या पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 25 धावा, खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. खराब गोलंदाजी राहिली. इथे आंबेशिव टीमची लांबवरचा प्रवास करून हा संघ इथपर्यंत आला, परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं खराब कामगिरी राहिली सूरजची. एव्हाना आपण पाहिलं सूरजच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी होते, परंतु यावेळेस जर पाहिलं तर सूरजकडनं अतिशय खराब लेंथनं गोलंदाजी झाली. जनार्दन सांघिक वाटतील दुसरा, तर वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाज जनार्दनला. सांघिक दुसरा, वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज मात्र आपण पाहतोय जनार्दन. निश्चितच यावेळेस जर विचार केला ना तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. खूप चांगली या ठिकाणी लढत या ठिकाणी आपण पाहतोय चालू आहे. चौथा सामना आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंडचा चौथा सामना. 30 सर्कल बाहेर खूप चांगली फिल्डिंगची सजावट केल्या. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, कावकरनं भरपूर चांगलं सजवलंय. चला मॅचला सुरुवात करा, वेळ नकोय जास्त. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटक या ठिकाणी आपण कंप्लीट करायचे आहेत आणि लगेच मॅचला मात्र नक्कीच आपण या ठिकाणी सुरुवात करा. धावा एकंदरीत धावफलकावरती जोडल्या जात आहेत, त्या मात्र 25 धावा. दुसरं षटक प्रगती पातावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जनार्दन. यावेळेस 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंगवरती उभा असलेला फलंदाज आपण पाहतोय निश्चितच आनंद. इथे मोठा फटका आनंदच्या बॅटमधनं निघालाय, झेलची संधी आणि हा चेंडू येतोय समालोचन कक्षाला सलामी देणारा, हा येतोय 6 धाव्यांसाठी. बिग हिट, षटकार. अतिशय चांगला स्ट्रोक या ठिकाणी षटकार टोकलाय आनंदनं आणि षटकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल निश्चितच 31 अंकावरती. सुरुवात खूप चांगली केली आणि निश्चितच रवींद्र वाघमारे जरा खुश असतील, कारण आयकॉन प्लेअर आहे आनंद वाघमारे, रवींद्र वाघमारे यांचा. निश्चितच थोडेसे खुश असतील आणि अगदीच आपल्या संघ मालकाला मात्र खुश करण्याचे काम आहे. खूप चांगले फिल्डिंग झाले स्लिपमध्ये. फर्स्ट स्लिपमध्ये जर का आपण पाहिलं ना तर निश्चितच इथे एक सिंगल प्राप्त झाल्या आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 अंकावरती. सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट झाल्या आणि एकंदरीत जर का आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तो निश्चितच 32 अंकावरती. चांगली फिल्डिंग सजवले, चांगली फिल्डिंग झाले. पहिली षटक महागडे ठरला, दुसऱ्या षटकाला पहिल्या चेंडूवरती एक षटकार आला आणि तदनंतर एक सिंगल देखील आल्या, परंतु पुन्हा एकदा जनार्दन तयार झाला आहे. अगदीच ओव्हर द विकेटचा मारा करेल. पुढील बॉल मनससाठी. इथे खोलवाटवा चेंडू खोदून काढले, चेंडू खाली शतरक्षक आणि हा चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. हा येतोय 6 धाव्यांसाठी. बिग हिट, षटकार. अतिशय चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय षटकार आणि षटकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 38 अंकावरती. 38. खूपच खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदीच एक चांगला संघ विचार केला तर अंबरनाथ परिसरातून इथे खेळायला आला, परंतु इथे थोडासा खराब खेळ राहिला. इथे बॅटची लिडिंग आहे, स्टॉपेज लागलाय आणि त्या बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन, पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता आपल्या टीमला मिळवून देत असताना गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय जनार्दन. अगदीच वैयक्तिक चांगली धावसंख्या या ठिकाणी जर का आपण पाहिली ना तर 6 चौकार आणि 1 षटकार. इथे जर आपण पाहिलं वैयक्तिक तर 30 धावा करून हा फलंदाज मात्र इथे बाद झालाय. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये, न्यू कॅन्डिडेट बॅटर मैदानच्या आतमध्ये विलास तिसऱ्या क्रमांकावरती जात असताना अडतीस धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती इथे जोडल्या जातात. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली.
1.4 चेंडूचा खेळ संपला. 38 धावा हायस्कोर या ग्राउंडवरती जर आपण पाहिल्या ना तर तब्बल 99 धावांचा हायस्कोर या क्रीडांगणावरचा. तो देखील या ठिकाणी असं की असं कोणी मोडेल असं वाटत नाही. या गोलंदाजी ते तयार. हायस्कोर हे मोडण्यासाठीच होत असतात, परंतु इथे सिंगल आल्या. नितीन चेंडू उचलणार, फेकणार. चांगले फिल्डिंग झाले नितीनच्या माध्यमातून. सिंगल आल्या. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 39 अंकावरती. 5वा चेंडू या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर एक सिंगल आल्या आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 39 अंकावरती. आत्तापर्यंत 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज जनार्दन. पहिलं षटक 25 धावांचं राहिलं, परंतु या षटकामध्ये थोडंसं का होईना परंतु चांगला प्रयत्न केला गोलंदाज जनार्दननं. तो जनार्दन पुन्हा तयार. इथे जोरदार स्ट्रोक, झेलची संधी. नितीन पुन्हा एकदा आणि इथे कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन. सलामीवीरांना मात्र तंबूच्या दिशेने धाडलंय आणि इथे विकेटचं पतन. अजून एक धक्का बसेल. विकेट क्रमांक या ठिकाणी गमावलाय तर मात्र 2 बाद धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातील. एकंदरीत 39 धावा. 2 बाद 39 धावा. इथे आपण पाहतोय आनंद वैयक्तिक 7 धाव्यांचं योगदान देऊन मात्र या ठिकाणी बाद झाला. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली दोन्ही सलामीवीरांकडनं. त्यानंतर न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये नवनाथ हिलम अगदीच 4थ्या क्रमांकावरती जात असताना मैदानच्या आतमध्ये इथे तर आपण जर पाहिलं ना तर धाव फलकावरती धावसंख्या 39 धावा आत्तापर्यंत आपण पाहिल्यात. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहिली वर्ण टीमची. प्रथम टॉस जिंकला, निश्चितच फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि अगदीच वर्णी टीमनं प्रथमतः टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय हा यशस्वी ठरला. कारण प्रत्येक सामना त्यांनी पाहिला की प्रत्येक सामन्यावर जे संघ टॉस जिंकतो तो फिल्डिंग घेतोय, पण तो फलंदाजी करणारा संघ आहे तो मात्र जिंकतोय. आणि इथे ती हेरगिरी केली, पाहणी केली आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः या ठिकाणी अगदीच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय मात्र या ठिकाणी यशस्वी ठरत असताना टीम वर्ण टीमचा. त्यानंतर गोलंदाज सांघिक तिसरा षटक घेऊन येते गोलंदाज ओमकार. अतिशय तगडा गोलंदाज आहे ओमकार. पाहूयात. इथे मोठा फटका, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे खराब फिल्डिंग. अतिशय चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन, परंतु इथे अगदीच जर का आपण पाहिलं ना तर इथे मात्र खराब फिल्डिंग झाल्या. लांबवरून प्रवास करून आलेली टीम जवळपास पहिला सामना चालू असताना ही टीम या ठिकाणी उपस्थित झाली. एक चांगला संघ, परंतु इथे जर का आपण पाहिलं यावेळेस मात्र तर अगदीच या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर हा डॉट चेंडू मात्र या ठिकाणी आला. स्कोर कार्डवरती धावसंख्या 43. एकंदरीत इथे चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू वन बाउंस सीमापार चौकार. झेलची संधी होती. खराब फिल्डिंग जरूर सजावल्या. फिल्डिंग इथे प्रॉपर लागावली असते तर कदाचित हा झेल होऊ शकला असता. परत 4 रन्स मिळतील आणि 4 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 47 अंकावरती. 47 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जर का आपण पाहिलं ना तर जाऊन पोहोचल्यात. अगदीच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढील बॉल ओमकारचा. एक चांगला गोलंदाज आहे. इथे स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला जाईल. डॉट बॉलची इथून पुन्हा एकदा सांगता. एक चेंडू चांगला तर एक चेंडू अगदीच मार खाताना आपण पाहिलं गोलंदाजाला. 8 धावा आत्तापर्यंत 4 चेंडू मागे खर्ची गेल्यात. म्हणजे 2 षटकांव्यतिरिक्त हे षटक कुठेतरी चांगलं पाहायला मिळतं असं म्हणूयात. चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून. गोलंदाज पुनश्च तयार. 11 वाजता लाईन खेळण्याचा प्रयत्नाला यश येत नाहीये. इथून आलाय हा डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता झाल्या. स्कोर कार्ड स्थिरावलाय अगदीच 47 अंकावरती. पहिल्या षटकात 25 होत्या. अगदीच दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकात देखील चांगल्या धावा आल्या होत्या. 14 धावा जवळपास दुसऱ्या षटकात आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त आत्तापर्यंत 8 धावा. गोलंदाज पुन्हा रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केलाय. दुधारी तलवार या ठिकाणी प्रॉपर टायमिंग जुळलाय आणि चेंडू जातोय अगदीच थोडीशी खराब फिल्डिंग आणि ते चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय 4 धावांसाठी चौकार.
51 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 17च्या औसतनं 17च्या सरासरीनं स्कोअर कार्डवरती. पाणी पाहिजे का? जा पाण्याची बॉटल घेऊन जा. तर चला टीम मिटिंग नको, जास्त वेळ नको. चला सेकंड राऊंडचे सर्व मॅच 3-3 षटकांचे राहतील, याची नोंद घ्यायची. सेकंड राऊंडचे सर्व सामने 3-3 ओव्हरचे राहतील. कारण सेकंड राऊंडला 3-3 षटकांचे सामने खेळवले जातील, याची नोंद मात्र घ्यायची. आणि इथे 4थं षटक मात्र प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अजय. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय अजय हा गोलंदाज. सांघिक पहिला वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी घेऊन आलाय. अगदीच वरने टीमचा एक स्टायलिश प्लेयर नवनाथ हिलम, परंतु निश्चितच षटका टोकण्याच्या प्रयत्नात होता. झेलची संधी आणि जीवदान मिळालं. नक्कीच लक्ष नो बॉल. अगदीच नो बॉल. पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. अगदीच या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर पंचांचा इशारा या ठिकाणी नो बॉलचा. अवांतर धावसंख्येने भर पडलाय आणि इथे जर का आपण पाहिलं ना तर इथे हा नो बॉल. चेंडू चांगला हाताला होता, झेल देखील होती, परंतु फिल्डर देखील जास्त लगावलेत एका साईडला, असं काहीतरी निदर्शनास आले. आणि पंचांनी मात्र एक चांगली चाणाक्ष पंचगिरी करत असताना यावेळेस मात्र चांगला फटका आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमारेषे पलीकडे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल. पुन्हा एकदा बिमर. नो प्लस 4. चला बॉलर चेंज कर. लगातार 2 बिमर टाकलेत ना पंच. फिल्डिंगचा लोन दिलाय का? ओके ठीक आहे. अगदीच या ठिकाणी फिल्डिंगचा नो दिला होता. अगदीच या ठिकाणी फ्रीट मात्र या ठिकाणी असणार, कायम असणार आहे. अतिशय खराब गोलंदाजी या ठिकाणी राहिली अंबेशिव टीमची. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. इथे रिव्हर्स स्विपचा फटका प्रॉपर टायमिंग जुळला आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय 4 धाव्यांसाठी चौकार. फ्रीचा चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलला. स्कोअर कार्ड मात्र इथे जाऊन पोहोचलाय 62 अंकावरती. शेवटचा सामना आजच्या दिवसातील. अगदीच 62 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती इथे जोडल्या जात आहेत. अगदी जर का आपण पाहिलं तर 62 धावा इथून स्कोअर कार्डवरती जोडल्या गेल्यात. सेकंड राऊंडचे सर्व सामने 3-3 षटकांचे राहतील, याची नोंद मात्र नक्कीच घ्यायची आहे. आणि निश्चितच इथून आपण पाहिलं 62 धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अजय आणि इथून मात्र गोलंदाज तयार झाला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विप खेळण्याचा प्रयत्न. काही आवश्यकता नव्हती, सरळ बॅटने खेळायचं होतं. आडव्या टिवड्या बॅटनं खेळून कुठेतरी मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार रिव्हर्स स्विप खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र हा चेंडू आलाय डॉट. कमबॅक केलाय गोलंदाज अजयनं. चांगल्या लेंथ यावेळेस हाताळल्या. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला, यशस्वी ठरला. डॉट बॉल आलाय.
पुन्हा एकदा लॉ फुटा चेंडू, इथे हाईटचा पुरेपूर फायदा उचलला, इथे शिंगल आले, डबलचा प्रयत्न. अगदीच नवनाथ हिलमकडनं अपेक्षा होती एखादा तरी षटकार मारून दाखवेल, कारण थोड्या दिवसामध्ये KPL स्पर्धा आहे आणि कदाचित संघ मालकांचा लक्ष या खेळाडूवरती असेल. पाहूया एखादा तरी षटकार नवनाथ हिलमने लगावला तरी देखील संघ मालक खुश होतील. इथे हा चेंडू खूप चांगला चेंडू होता, गोल लेंथला उचली घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता झाले. 64 धावा स्कोर कार्डवरती स्थिरावल्यात आणि एकंदरीत 4 चेंडूचा एकंदरीत खेळ संपला. शेवटचे 2 बॉल शिल्लक. चांगला फटकावाडी स्लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये नोमॅन झोनला अगदीच भरपूर गॅप होता. लॉंगो पुरून शतरक्षक जाईपर्यंत चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावांसाठी हा येईल चौकार. या चौकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 66 अंकावरती. 60 किती 68. अगदीच्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर 4 धावा एकंदरीत जर पाहिला तर 68 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. शेवटचा बॉल खूप खराब गोलंदाजी राहिली. या पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे त्या दिशेला, पुन्हा एकदा शतरक्षक आणि पुन्हा एकदा उलकावणे दिले आणि स्वतःच्या डोक्यावरती हात मारून घेतोय आणि चुकी झाली आणि इथे एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या गेल्यात. तर मात्र 72 धावा आणि 73 धाव्यांचं लक्ष्य येणार. 24 बॉल आणि 73 धाव्यांचं लक्ष्य. पंच एवढी इनिंग करा, त्याच्यानंतर आपण नक्कीच ब्रेक घ्या. ही इनिंग हे 4 षटकं केल्यानंतर आपण नक्कीच थोडंसं विश्रांती घ्यायची आहे. जेवण्यासाठी आपण नक्कीच सार्वजनिक कक्षाकडे या. फक्त ही 4 षटकं करा. तर सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी रंगेल विनेगाव विपक्ष वनवे. तर चला या दोन्ही संघनायक टॉससाठी विनेगाव संघनायक विनेगाव प्रेम आणि अगदीच वनवे सुधीर या पण दोन्ही संघनायक टॉससाठी. सेकंड राऊंडचे मॅचेस 3-3 षटकांचे राहतील याची नोंद घ्या.
तर सलामची जोडी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये प्रशांत आणि सूरज ही सलामची जोडी आहे. तर चला या वनवे संघाने एक टॉससाठी या. अगदीच प्रशांत ऑन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. 73 धावींचं लक्ष कंपल्सरी चेशिंग. इथे मोठा फटका, पहिला चेंडू, जोरदार स्ट्रोक, झेलची संधी आणि इथे मात्र वर्ड कॅच, विकेटचं पतन. पहिला मोठा झटका या ठिकाणी बसतोय टीम आंबेशिव संघाला. मोठा फलंदाज या ठिकाणी एक चांगला फटका, परंतु इथे फलंदाज या ठिकाणी बाद झाला. अतिशय चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफलकावरती जर विचार केला तर अद्याप खातं खोललं जात नाही आणि इथे विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये नितीन, नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नितीन हा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती जात असताना. चला या वनवे संघांना एक टॉससाठी यायचं. एंट्री या ठिकाणी पूर्ण प्रवेश मात्र या ठिकाणी निश्चित केला जाईल, कारण सवलत कुणाला दिली जाणार नाही. 200 कमी दिले अगदी तर 2000 कमी होतील, 100 कमी दिले तर 1000 कमी होतील. हा नियम आहे. नंतर मात्र कोणाचं ऐकून घेतलं जाणार नाही आणि ते सांगायला नको. आणि निश्चितच इथे षटक क्रमांक 1 घेऊन आला गोलंदाज मात्र आनंद. खूप चांगली गोलंदाजी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज आनंद. इथे चांगला फटका, चेंडू खाली शतरक्षक, तितकंच चांगलं शतरक्षण. डायरेक्ट हिट झाला असता, कदाचित डायरेक्ट हिट या ठिकाणी झाला असता. आणि इथून सिंगल आले. सिंगलनं संघाचं खातं ओपन झालं आहे. 73 धावेंचं इथे पाठलाग करायचं आहे. इथे पैसे तुझ्याकडेच आहेत ना. पण ते धावा किती आल्यात? 1 का 2? एकच धाव ना. अतिशय चांगली गोलंदाजी. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरते. डॉट बॉलची मात्र या ठिकाणी सांगता झाल्या. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. हा आहे डॉट बॉल. डॉट बॉलची मात्र इथे समाप्ती झाल्या. एकंदरीत जर विचार केला तर चांगली बॅटिंग या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये झाले आणि एकंदरीत इथे 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा यावेळेस चांगला फटका लॉंग ऑन मध्ये आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील रन्स मात्र 4 आणि 4 या अंकाने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल. स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातात ते मात्र 6 धावा. टॉस करायचा. वनवे बनाम विनेगाव या 2 टीमच्या माध्यमातून नाणेफेकचा कॉल मात्र या ठिकाणी केला जातोय. विनेगाव टीम टॉस, निर्णय बॅट फिल्डिंग. अगदीच प्रथमतः टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. विनेगाव टीमनं बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे ते मात्र वनवे टीमला. 3 षटकांच्या लढती असतील. सेकंड हाफचे सर्व सामने 3-3 ओव्हरचे राहतील याची दक्षता मात्र नक्कीच आपण घ्या. एका षटकाचा खेळ संपलाय. स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 6. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. 73 धावांचा पाठलाग करायचा असताना धावाला धावफलकावरती 6. 67 धावांची गरज. 18 बॉल आणि 67 धावा इथे बनवायच्या आहेत. डॉट बॉल. अगदीच यावेळेस जर आपण पाहिला तर हा येतोय डॉट बॉल. स्कोअर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या जात आहेत. अगदीच जर का आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त जर इथे विचार केला तर 6 धावा. 73 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे
आणि ते 73 धावींचा पाठलाग करायचा असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे थोडीशी मिसअंडरस्टँडिंग विकेटकीपर मार्फत सिंगलला मात्र प्राधान्य दिलं. 44 धाव डोळ्या देखत मात्र एक धाव इथे कंप्लीट केल्या. एकेर दुहेर धावसंख्येने काही साध्य होणार नाही. मोठ्या फटक्यांची जरूरत या ठिकाणी असणार आहे, मोठ्या फटक्यांची आवश्यकता या ठिकाणी असेल. एकंदरीत जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा, 73चं लक्ष्य, अद्याप 66 धावींची गरज. गोलंदाज विलास, इथे चांगला फटका, मोठा फटका फसतोय की काय. चेंडू खाली शतरक्षक परतो, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे पण बाउन्स, चौकार. या चौकारच्या सहाय्यानं एक चांगला फटका पाहायला मिळाला. अशा फटक्यांची आवश्यकता आहे. अंबेशू टीमला विजय निश्चित करायचा असेल तर इथे मात्र नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता. स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. एकंदरीत 11 धावा इथे पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती धावा आल्यात त्या मात्र 11. धावा स्कोअर कार्डवरती. 73चं पाठलाग करायचं असताना अद्याप 62 धावींची गरज आहे. 3 चेंडू या तिसऱ्या षटकातील टाकून झालेत. अद्याप 15 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट सिलेक्शन थोडंसं चुकलं आणि सिंगलला प्राधान्य. पुन्हा एकदा झेलची संधी होऊ शकली असती, परंतु स्वतःला रोखलं, सावरलं. फक्त एक धाव, एका धावीने काही फरक पडणार नाही हे माहिती आहे, परंतु निश्चितच इथून मात्र स्कोअर कार्ड वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु सिंगल डबल इथून काही होणार नाही. या मोठे फटके येणं अपेक्षित असेल अंबेशू टीमसाठी. इथे चांगला फटका, स्लिपमध्ये चेंडूला ढकललं जात आहे. सिंगल मात्र इथून आले. डबलचा प्रयत्न इथे केला जाईल आणि फक्त आणि फक्त पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. एका धावेच्या साहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना 13 या अंकावरती समोर एक तगडं आव्हान, 73 धावींचं लक्ष्य आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना थोडीशी या ठिकाणी इथे मात्र मोठा फटका येतोय. जोरदार स्ट्रोक केला, स्लॅम डिलिव्हरी. इथे मात्र खराब चेंडू हाताला आणि त्या खराब चेंडूवरती मात्र प्रहार चढवला. ओव्हर क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्यात. धावफलकावरती धावसंख्या 19 धावा. 19 धावा धावफलकावरती इथे जोडल्या जात आहेत. धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या मात्र 19 धावा, 44 धावींची 54 धावींची गरज. 12 चेंडू 54 धावींची गरज. येणारे 12 चेंडू आणि 54 धावींची गरज असणार आहे. म्हणजेच 12 बॉलमध्ये 9 चेंडू सीमारेषे बाहेर इथे धाडावे लागतील. 12 चेंडू मागे 9 षटकार टोकावे लागतील तरच या ठिकाणी विजय निश्चित केला जाणार आहे. अंबेशू टीम करेल का? प्रयत्न करावे लागतील. तो प्रयत्न इथे करावा लागेल. प्रत्येक चेंडूला सीमारेषा धाडाव्या, सीमारेषे पार चेंडूला धाडावंच लागेल. रोशन सांघिक 3रं वैयक्तिक स्वतःचं पहिली षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय. रोशन हा गोलंदाज. चला टाइमपास नको आहे, चला मॅचला सुरुवात करा. 12 चेंडू आणि 54 धावींची गरज आहे. गोलंदाज इथून तयार झाला आहे बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावते. डॉट बॉलची मात्र इथे सांगता झाल्या. अगदीच डॉट बॉलची इथे समाप्ती झाली. अतिशय चांगली गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून. पहिला चेंडू या ठिकाणी आला डॉट बॉलनं मात्र इथे धावफलक पूर्णपणे स्थिरावले 19 अंकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा रोशन पुन्हा एकदा तयार झाला आहे. इथे चांगला फटका आणि प्रयत्न काय पहा, जबरदस्त क्षेत्ररक्षण. उगाच स्टायलिश प्ले म्हणत नाही येत नवनाथ हिलमला, ते यासाठी काय जबरदस्त षटकार वाचवला टीमसाठी. अगदीच रवींद्र वाघमारे खुश असतील संध्याकाळी. नक्कीच जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं, 6 धाव वाचवल्या. अगदीच अशीच कामगिरी KPL साठी करावी हा मनमान नक्की ते विचार करत असतील. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आहे नवनाथ हिलमना. गोलंदाज तयार. पुढील बॉल इथे मात्र सुरेख चेंडू. अगदीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचं कोणतंही समीकरण इथून मात्र जुळत नाही आणि इथून मात्र चेंडूवालाही डॉट बॉलची समाप्ती झाली. स्कोअर कार्ड स्थिरावला अवघ्या 20 अंकावरती. 53 धावींची गरज आहे. 9 चेंडू 53 धावींची गरज. 9 चेंडू आणि 53 धावींची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदीच
नवोदित गोलंदाज आणि इथे तितकीच चांगली गोलंदाज. चौथा चेंडू देखील या ठिकाणी चांगल्या रीतीने हाताला आहे. लेंथ लाईन पहा जबरदस्त. प्रत्येक चेंडू व्यवस्थितरित्या इथे गोलंदाजी केली गेल्या. अगदीच एक उगवता सितारावरने टीमचा येणाऱ्या कालावधीमध्ये भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूकडनं पाहायला मिळेल. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गोलंदाजीची स्टाईल आणि बॉलिंगची स्टाईल अगदीच एक वेगळी कारण ज्या पद्धतीत त्याची बॉलिंग अटॅकिंग बॉलिंग एक वेगळं काहीतरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. आणि इथून मात्र चला न्यू बॅटर झाला लगेच. अगदीच थोडंसं का होईना मॅचमध्ये इथे चांगला फटका. आणि इथे ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जोडल्या आहेत. त्या बाद 20 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती शेवटचं षटक. भरपूर धावींची गरज 53 धावींची गरज आहे. 6 बॉल 53 धावा. एक वन साईड सामना पूर्णपणे झुकला आहे. वन साईड सामना खुला झाला आहे. 6 चेंडू 53 धावा. कुठेतरी खराब कामगिरी या ठिकाणी राहिली. तितकीच चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक जर का आपण पाहिलं तर तितकीच चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेवटचे 5 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. जो खेळ आपण पाहतो नेहमी आंबेश्वर टीमचा तो खेळ मात्र जी बॉलिंग जी बॅटिंग ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. आणि इथे मात्र खराब खेळ राहिला. लांबवरची टीम आहे परंतु आजच्या दिवसामध्ये थोडंसं का होईना खराब खेळ या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. पूर्णपणे जकडून ठेवला गोलंदाजांनी. आणि हायस्कोर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर आजच्या दिवसात येईल. आणि जा नवीन बॅटरचा शेवटचं षटक आहे खेळून काढायचे. अगदीच 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. वन साईडचा सामना पूर्णपणे कारण स्कोर 73 धावांचा पाठला करत असताना कुठेतरी नांगी टाकली. वन साईडचा सामना दडपण प्रेशर या ठिकाणी. आणि या ठिकाणी जबरदस्त फटका. चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. मात्र हा येतोय चौकार. आणि या चौकारानं 24 धावा स्कोर कार्डवरती फक्त 24 धावा इथे पाहायला मिळाल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी रंगेल. अगदीच वन वे विपक्ष 3 षटकांच्या लढती असतील. सेकंड राऊंडचे सर्व सामने हे 3 ओव्हरचे राहतील. पुन्हा एकदा तीच लाईन खेळायची होती. शेवटचा बॉल या ठिकाणी खेळून काढायचा.